नमस्कार मित्रांनो, तुमचे पैसे जमा झाले नाहीत. हे आधार कार्ड बँकेला लिंक असूनही किंवा अनेक कारणे असूनही तुमचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत. तर याची काही कारणे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला कोणते काम करणे गरजेचे आहे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल. तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मागील झालेल्या 2024-25च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि सरकारने काही दिवसातच ही योजना लागू करून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत सरकारकडे 2 कोटीपेक्षा अधिक योजनेचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामधील लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3,000 रुपये सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केली होती. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असतानासुद्धा या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळतील आणि त्यांना काय करावे लागेल, या संदर्भात सरकारने काही निर्देश दिलेले आहेत. ते आपण आज सविस्तर पुढे पाहूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता वितरित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. अशा सर्व महिला या योजनेच्या 3ऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अशातच सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा 3रा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासूनच त्यांच्या बँक खात्यात पैसे सुरू झालेले आहेत आणि उर्वरित महिलांना 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्यात किती पैसे मिळाले? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासूनच महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये प्राप्त झाले होते, अशा सर्व महिलांना या योजनेच्या 3ऱ्या हप्त्यात 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर असतानाही एकही रुपया मिळाले नव्हता, अशा सर्व महिलांना बँक खात्यात 4,500 रुपये जमा झालेले आहेत. आता मित्रांनो, पाहू आजचा मुद्दा. अर्ज मंजूर असून सुद्धा का जमा झाले नाहीत पैसे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुकास्तरीय समितीमार्फत कोटीच्या संख्येने अर्ज मंजूर पण केलेले आहेत. परंतु अर्ज मंजूर असताना अनेक महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही. त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना या संदर्भात योग्य उत्तर मिळत नाही. मित्रांनो, सरकारने अनेक वेळा महिलांना आवाहन केले होते की आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा आधार लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. जर अर्जामध्ये
दिलेले बँक खाते आधार लिंक नाही आणि महिला त्या बँकेत जाऊन खाते आधार लिंक करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी पण त्यांचे आधार लिंक होत नाही। अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडून घ्यावे आणि त्या कर्मचाऱ्यांना सांगून खाते आधार लिंक करून घ्यावे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही अर्जामध्ये दुसरे खाते दिलेले आहेत आणि आम्ही नवीन खाते खोलल्यास त्या खात्यात पैसे जमा होणार का? तर मित्रांनो, तर त्याचे उत्तर आहे होय, कारण तुमचे जे पण खाते आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा होणार। त्यासाठी तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही। तुम्ही सरळ नवीन खाते उघडून घ्या आणि ते खाते आधार लिंक करून घ्या। आता पाहू, खाते आधार लिंक आहे तरी पण का जमा झाले नाहीत पैसे? अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांना मागील वितरित झालेल्या 2 टप्प्यात पैसा मिळाला नाही आणि सरकारने त्यांना सांगितले होते की तुमचे खाते आधार लिंक करून घ्या आणि महिलांना आपले खाते आधार लिंक केलेले आहेत तरीही महिलांना या योजनेचा 3ऱ्या हप्त्यात 1ही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे। त्यासाठी महिलांनी काही दिवस वाट पाहावी। जर तुमचे खाते आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यात या योजनेचा 3रा टप्पा जमा होणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा। तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।